हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत लसूणी पालक. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आहे, इथे मी पालकाची एक जुडी घेतलेली आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, नंतर इथे 2 चमचे डाळीचं पीठ, जिरे, साजूक तूप, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, इथे गरम मसाला आणि धना पावडर. आता सुरुवातीला आपण हा जो पालक आहे याचं ब्लांचिंग करून घेणार आहोत. मी आता पॅनमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हा आपला जो पालक आहे, हा पालक न चिरताच आपण तो वाफून घेणार आहोत. एक 5 मिनटं आपण याला वाफून घेऊया. हाय फ्लेमवर. त्याला आता आपण खालीवर जरा करून घ्यायचं आहे. पालक तसा पटकन शिजतो. तोपर्यंत आपण इथे बर्फाचं पाणी करून ठेवलेलं आहे. आता आपला हा जो उकडलेला पालक आहे तो आपण डायरेक्ट या बर्फाच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे त्याची जी प्रोसेस असते पुढे शिजण्याची ती एकदम स्टॉप होते आणि आपला पालक चांगला हिरवागार राहतो. आपला हा पालक आता छान शिजलेला आहे. आपण आता गॅस बंद करून टाकूया आणि हा गरम गरम पालक आता आपण या बर्फाच्या पाण्यामध्ये लगेच टाकून देणार आहोत. आपला हा पालक आता चांगला थंड झालेला आहे. याच्यातला थोडासा पालक आपण बाहेर काढून ठेवूया आणि बाकीचा जो पालक आहे तो आपण आता या मिक्सरमधनं त्याची चांगली पेस्ट करून घेऊया. थोडंसं आपण याच्यात पाणी घालून घेणार आहोत आणि त्याची छान पेस्ट करून घेणार आहोत. आपण हा जो थोडा पालक शिजवलेला काढून ठेवला होता तो थोडासा आपण कट करून घेऊया. आता मी इथे पॅन ठेवलेला आहे. या पॅनमध्ये आपण आता हे मी साजूक तूप घालून घेणार आहे. 1 चमचा साजूक तूप. थोडं तूप आपलं वितळल्यानंतर त्याच्यात आपण जिरे टाकून घेणार आहोत. जिरे आपले तडतडले की त्याच्यामध्ये आपण हा ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत. लसूणी पालक आहे त्यामुळे लसूण
आता आपण हा एक कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो घालून आपण तो सुद्धा आता थोडासा तांबूस रंगावर परतून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण हे जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे हे डाळीचं पीठ पण आपण याच्यामध्ये छान भाजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये या आपण मिरच्या टाकून घेणार आहोत. थोड्याशा आपण मिरच्या पण परतून घेणार आहोत. आपलं बेसन चांगलं परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हा चिरून घेतलेला थोडा पालक तो परतून घेऊया अगोदर. आणि त्याच्यानंतर आता आपण ही पालकाची जी प्युरी करून घेतली आहे ती घालून घेणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे सगळे आपले मसाले घालून घेणार आहोत. धणा पावडर, गरम मसाला आणि थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, छान परतून घेऊया. याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे आता आपण याला चांगली एक वाफ आणून घेऊया. ही वाफ आणूपर्यंत आपण आता त्याला लागणारा जो तडका आहे तो करून घेऊया. तडका करण्यासाठी आपण पुन्हा याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया. साजूक तूप घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, जिरे तडतडले की त्याच्यात आता हा ठेचलेला लसूण आणि या सुक्या तांबड्या मिरच्या आपला पालक छान शिजलेला आहे. याला आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करते. त्याच्यावर आता हा लसूण मिरचीचा तडका. मिरच्या आपण थोड्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपला लसूणी पालक तयार. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.